नमस्कार. पुन्हा एका नवीन रेसिपीसह माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण पौष्टिक मूग डाळ व तांदळाचा नाश्ता पाहणार आहोत. तर हा नाश्ता खाण्यासाठी खूप टेस्टी आणि स्पंजी झालेला आहे आणि एकदा जर तुम्ही हा नाश्ता केला आणि मुलांना दिला तर पुन्हा पुन्हा हा नाश्ता मुलं मागतील एवढा छान लागतो आणि करायला देखील खूप सोपा आहे, अगदी झटपट देखील होतो. तर ह्या नाश्त्यासाठी आपल्याला या ठिकाणी मूग डाळ व तांदूळ लागणार आहेत. तर या ठिकाणी मी 2 वाट्या तांदूळ व 1 वाटी मूग डाळ भिजत घातलेली होती. तर तांदूळ हे रेशनचे आहे, तर तुम्ही कुठलेही घेऊ शकतात आणि स्वच्छ पाण्याने धुवून हे डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले होते. तर या वाटीने मी 1 वाटी मूग डाळ व 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. तर डाळ व तांदूळ जवळजवळ मी 5 ते 6 तास भिजत घातलेले होते. तर दोन्ही छान भिजलेले आहेत. तर यामधील पाणी काढून घेऊन आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर पुन्हा एकदा मी हे एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि याचबरोबर आपल्याला यातच डाळ घालून देखील वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि दोन्ही एकत्र करून जर दळलं तर छानपैकी हे बॅटर आपलं मिक्स होऊन जाईल. तर इथे मी थोडेसे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि यामध्येच आपल्याला 1 वाटी दही घ्यायचं आहे. तर मी सुरुवातीला अर्धी वाटी दही यामध्ये घालून घेत आहे आणि याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर खूप मऊ अशी स्मूथ आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर आता ही पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले डाळ तांदूळ देखील आपल्याला याच पद्धतीने दळून घ्यायचे आहेत. तर आता हे आपले राहिलेले तांदूळ आणि यामध्येच डाळ घालायची आहे आणि आपण जे दही ठेवलेलं होतं तर ते दही देखील आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायचं आहे आणि याची देखील स्मूथ मऊ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर आपण थोडंसं पाणी पण घालून घेऊयात, म्हणजे आपल्याला नंतर पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. तर अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. तर आता ही देखील आपली पेस्ट डाळ व तांदूळाची झालेली आहे, तर ती देखील काढून घेऊयात. आणि हे डाळ व तांदूळ भिजवण्यासाठी जर तुमच्याकडे वेळ नसेल किमान 2 ते 2.5 तास तरी ही डाळ व तांदूळ भिजले पाहिजेत, म्हणजे आपला हा नाश्ता छान फुलेल. तर आता हे छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवून पुन्हा आपल्याला 1 तासभर तरी हे बॅटर भिजत ठेवायचं आहे, कारण जेवढं जास्त बॅटर भिजेल तेवढा आपला हा नाश्ता छान स्पंजी होईल. तर इथे आपलं जवळजवळ 1 तास झालेला आहे. तर आता छानपैकी आपलं हे बॅटर भिजलेलं आहे. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पिठी साखर देखील आपल्याला 1 ते 1.5 चमचा घालून घ्यायचं आहे आणि इथे 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिट आपल्याला व्यवस्थित हे बॅटर फेटून घ्यायचं आहे, कारण जेवढं जास्त बॅटर फेटेल तेवढंच आपला हा नाश्ता आहे तो स्पंजी देखील होईल आणि सॉफ्ट देखील होईल. तर आता हे बॅटर फेटून झालेलं आहे. तर इडली पात्रामधलं जे आपलं ढोकळ्याचं पात्र आहे तर त्यामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हा आपला नाश्ता खाली चिटकणार नाही. तर आता ह्या पात्राला तेल लावून झालेलं आहे आणि जे आपलं बॅटर आहे तर त्यामध्ये आपल्याला इनो घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 पॅकेट इनो घालणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही इनो नसेल तर 1 चमचा खाण्याचा सोडा देखील वापरू शकतात. तर पूर्णपणे हा पॅकेट आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि ते अगदी 1 ते 2 चमचे पाणी घालून आपल्याला पुन्हा हे बॅटर 3 ते 4 मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, इनो घातल्यामुळे मस्तपैकी छान आपलं हे बॅटर फुललेलं आहे. तर गॅसवरती मी इडली पात्र ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ढोकळ्याचं स्टँड देखील ठेवलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे. तर इथे बॅटर जरा जास्त असल्यामुळे पुन्हा मी या पद्धतीने दुसऱ्या पात्रामध्ये हे बॅटर लावून घेणार आहे आणि यावरती झाकणी ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिट हे व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. तर इथे 10 मिनिट झालेले आहे. तर इथे आपलं हे मस्तपैकी नाश्ता छान फुललेला आहे. तुम्ही ते पाहू शकता, अगदी सहजपणे साईडने देखील तो सुटत आहे. तर याला आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही हा ढोकळा कट करू शकतात. तर आता हा काढल्यानंतर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, अगदी सहजपणे हा आपला ढोकळा निघत आहे, अजिबात खाली लागत नाही आहे. तर खूप सॉफ्ट स्पंज आणि मस्त झालेला आहे. तर आता हे ढोकळ्याचे पीस आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे आणि यामध्ये 1 चमचा मोहरी घालायचं आहे, 1 चमचा जिरे घालायचं आहे
आणि इथे मी 2 चमचे तीळ घालून घेतलेले आहे. 1 चमचा आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आहेत आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आणि इथे मी अर्धा चमचा चाट मसाला घालून घेतलेला आहे. आणि जे आपले ढोकळ्याचे पीस आहे तर ते यामध्ये घालून आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर किमान आपल्याला 5 ते 7 मिनिट दोन्ही साईडने छान ह्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे हे थोडं क्रिस्पी पण होईल आणि खाण्यासाठी छान पण लागेल. आणि दोन्ही साईडने आपल्याला 4 ते 5 मिनिट व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत हा ढोकळा परतून घ्यायचा आहे. तर ह्या ढोकळ्याला आपण मसाले लावून हे फ्राय केलेलं असल्यामुळे खाण्यासाठी हा तसाच छान लागतो. तर या ठिकाणी जर तुम्हाला हिरवी चटणी, सॉस किंवा डाळ्याच्या चटणीबरोबर जरी खायचा असेल तर तुम्ही तो खाऊ शकता. तर आता हा आपण गरमागरम खाण्यासाठी सर्व करून घेऊयात. तर तुम्हाला हा वेगळ्या पद्धतीचा ढोकळा नक्कीच आवडला असेल तर आवडल्यास करून पहा, कमेंट करून सांगा. आणि प्लीज चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.